नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची गणित भाग 2 या विषयाची पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या 2021 ते 2025 पर्यंतच्या बोर्ड प्रश्नपत्रिका त्याचप्रमाणे पूर्वपरीक्षेच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा. प्रश्न पहिला ए. पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा 4 गुणांसाठी. पहिला प्रश्न, त्याचा बी पर्याय बरोबर आहे 60 अंश. त्याचे वर्णाक्षर लिहायचे आहे बी. दुसरा प्रश्न, बाह्यस्पर्शी असलेल्या 2 वर्तुळाच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी व 4.2 सेमी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर डॅश डॅश आहे. त्याचा ए पर्याय बरोबर आहे 9.7 सेमी. तिसरा प्रश्न, एका रेषेने एक्स अक्षाच्या धनदिशेशी 45 अंशाचा कोन केला आहे म्हणून त्या रेषेचा चढ बरोबर. त्याचे उत्तर आहे पर्याय सी 1. चौथा प्रश्न, 2 सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ डॅश डॅश आहे. त्याचे उत्तर आहे पर्याय डी 8 घ सेमी. प्रश्न पहिल्यातील बी प्रश्न, पुढील उपप्रश्न सोडवा 4 गुणांसाठी आहे. एका चौरसाची बाजू 10 सेमी आहे तर त्याच्या कर्णाची लांबी काढा. दुसरा प्रश्न, 2 समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. तिसरा प्रश्न, त्याचे उत्तर पाहू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. रेषा ए बीचा चढ 2 आहे. चौथा प्रश्न, त्याचे उत्तर पाहू. प्रश्न दुसऱ्यातील ए प्रश्न, पुढील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा. कोणत्याही 2 कृती पूर्ण करायच्या आहेत 4 गुणांसाठी. या ठिकाणी आपण 3ही कृती पूर्ण केलेल्या आहेत. व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे. प्रश्न दुसऱ्यातील बी प्रश्न, पुढील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत 8 गुणांसाठी. म्हणजे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला या ठिकाणी 2 गुण मिळतील. पहिला प्रश्न, पुढील आकृतीत त्रिकोण LMN मध्ये किरण MT हा कोण LMN चा दुभाजक आहे. जर LM बरोबर 6, MN बरोबर 10, TN बरोबर 8 तर LT काढा. या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. LT बरोबर 4.8 आहे. दुसरा प्रश्न, एका गोलाची त्रिज्या 7 सेमी असेल तर त्याचे पृष्ठफळ काढा. तिसरा प्रश्न, पुढील आकृतीमध्ये माप कंस NS बरोबर 125 अंश
मापकंस EF बरोबर 37 अंश, तर मापकोन NMH चे माप काढा. चौथ्या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. आणि पाचवा प्रश्न आहे, एका शंकूच्या तळाची त्रिज्या 7 सेमी असून त्याची लंब उंची 15 सेमी आहे, तर त्या शंकूचे घनफळ काढा. प्रश्न तिसऱ्यातील ए प्रश्न, पुढील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा. कोणतीही एक कृती पूर्ण करायची आहेत. आपण या ठिकाणी दोन्हीही कृती पूर्ण केलेल्या आहेत. प्रश्न तिसऱ्यातील बी प्रश्न, पुढील उपप्रश्न सोडवा. 4 पैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत 6 गुणांसाठी. त्यापैकी आपण प्रश्न तिसरा आणि प्रश्न चौथा सोडवलेला आहे. तिसरा प्रश्न, वादळामुळे एक झाड मोडले आणि झाडाचा शेंडा जमिनीवर टेकला. मोडलेला भाग जमिनीशी 60 अंशाचा कोन करतो. झाडाचा शेंडा आणि बुंदा यामधील अंतर 20 मीटर असल्यास झाडाची उंची काढा. या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे. चौथा प्रश्न, सिद्ध करा की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. पक्ष, त्रिकोण PQR मध्ये कोन PQR बरोबर 90 अंश. साध्य, PR वर्ग बरोबर PQ वर्ग अधिक QR वर्ग. रचना आणि पुढे आहे सिद्धता. प्रश्न चौथा, पुढील उपप्रश्न सोडवा. 3 पैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत 8 गुणांसाठी. आणि पुढे आहे प्रश्न 5वा, पुढील उपप्रश्न सोडवा. 2 पैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा आहे 3 गुणांसाठी. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची गणित भाग 2 या विषयाची पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.